म्हणतात आमच्या गावात येऊन गर्दी केली, हे रोड आहे थांबू नका मध्ये. त्या माणसाची भांडणं होणार होती. असं असते. नमस्कार मंडळी, आज आम्ही जाणार आहोत पॅरारोडला, जिकडे आपण लव्ह यू सॉरी डिअर जिंदगी आलिया भट्टची मूवी शूट झालं होतं. सायकलिंग वाला सीन आहे जिथून साईडने कोकोनट ट्रीज होता, एक सुंदरसा रोड, त्या रोडला. गोवा तसाच ऑलरेडी खूप सुंदर आहे, तिथले प्रत्येक रोड पॅरा रोड एवढेच सुंदर आहे, बट तो स्पेसिफिक पॉइंट त्या पिक्चर नंतर अजून फेमस झालाय, तर बघायला तर जायला पाहिजे. तर तुम्ही कसे फील करताय? मी बघितलंय. येस, आम्ही बघितलेलं आहे. मी लास्ट टाइम जेव्हा आलो होतो तेव्हा पण मी थांबलो नव्हतं बिकॉज खूप गर्दी होती. आज पण तेवढीच गर्दी असणार आहे फॉर शुअर. पण आपण आज ट्राय करू, आपण थांबूयात, व्हिडिओ काढूयात, फोटो काढूयात आणि फील घेऊयात डिअर जिंदगीचा. येस, चलो चलो गाईज, बाय बाय, सी यू इन द पॅरा रोड. ओ जिंदगी, लव यू जिंदगी, लव यू जिंदगी. तर मंडळी, आलो आहोत आम्ही पॅरा रोडला. इथे फक्त चालायला लोकांनी बघा ना केवढी गर्दी करू. फक्त हा रोड या मूवी मध्ये फेमस झालाय, त्यामुळे गर्दी एवढी जास्त करून ठेवलेली की गाड्यांना जायचे तर वांदे झालेले रस्त्याने, जो मेन रस्त्याचं काम असतं. पण छान रोड आहे, मस्त आहे. व्हिडिओ क्लिप तर नक्की दाखव. इथे ट्रॅफिक होऊ नये म्हणून ट्रॅफिक पोलीस बिचारे एक लेन मध्ये चलो म्हणत बसतात. म्हणजे आपण ह्या पॅरा रोडला एका लाईनीत चालायचं असा रूल आहे. सो येस, हिअर वी आर इन द पॅरा रोड. हजबंड, हाऊ आर यू फीलिंग? I'm feeling good that we are in Para Road now. आता इथे तुम्ही बघू शकता शेती वगैरे आहे, बंगले आहेत आणि डोंगर आहे पुढे. तर हे एक लाईक हवा खूप शुद्ध आहे इथे, छान फ्रेश वाटतं. चला आपण बघूयात. येस, हा आहे आमचा पॅरा रोड. म्हणजे आमचा नाही, गोव्याचा. हॅलो, आहे पॅरा रोड हे आणि आपण बघू शकता हे छान आहे, पण खूप गर्दी आहे सध्या, कारण खूप लोकांना इथे फोटोशूट, व्हिडिओ शूट करायचं असतं. तर रोडच्या मध्येच लोक थांबतात आणि पॅक करतात जाण. आपल्याला पण फोटो काढायचाच आहे, तर जेव्हा गाड्या नसतील तेव्हा मध्ये थांबून आपण पण एक फोटो काढूयात. सध्या असे मध्ये मध्ये गाड्या येतात आणि सिक्युरिटी गार्ड पण आहे जो ट्रॅफिक कंट्रोल करतो इथे. असे हॉर्न वाजवत येतात पोलीसवाले, त्यात मध्ये थांबू नका, एका लेननी चाला. हां, ते ॲक्च्युली पोलीस म्हणण्यापेक्षा ते प्रायव्हेट
पोलीस आहे, प्रायव्हेट ट्रॅफिक गार्ड आहे, जसं की आता तुम्ही बघाल. हे बघा. तर इथले जे लोकल्स आहेत ते म्हणत होते की आमचा एकच रोड आहे जायचा, तुम्ही काय मध्ये थांबलाय. लोकल एवढे चिडलेले म्हणतात आमच्या गावात येऊन गर्दी केली, हे रोड आहे थांबू नका मध्ये. त्या माणसाची भांडणं होणार होती. हो, असा सीन आहे पॅरा रोडचा जो तुम्हाला आम्ही दाखवतोय. अनफिल्टर्ड दाखवतोय की काय आहे नक्की. हे बघा, हे बघा, ते एकदम जवळून गाड्या जातात. उगीच मध्ये तुम्ही असला, कोणीतरी चिडून आला फास्ट मध्ये, लागली धडक, असं होऊ शकतं. अवघड गोष्ट आहे. गाईस बघा, असं ट्रॅफिक होऊन बसतं, लोक वैतागून जातात. आम्ही आधी पण दाखवलं होतं, आता पण परत दाखवतोय. अशी लोक गर्दी करून ठेवतात, ते हॉर्न वाजवावं लागतं. रोडच्या मध्ये बसतात भाई, रोडच्या मध्ये. गाइस कोई नहीं आ रहा है, उसका तर गाईज आता पॅरा रोड फिरून झालेलं आहे आणि आता तिकडून फिरून आम्ही आता चाललोय चपोरा फोर्ट. दी आयकॉनिक दिल चाहता है मूवी वाला फोर्ट. मला तर एवढंच माहिती आहे, बाकी त्या फोर्टची हिस्ट्री बिस्ट्री मला विचारू नका, मला माहिती नाही. पण तो पिक्चर ज्यांनी बघितलाय त्या सगळ्यांना गोवा ट्रिपची करायची एकदा तरी इच्छा झाली असेल लाईफ टाईम मध्ये फ्रेंड्स सोबत. जसे की आपल्या इंडियामध्ये सगळेच आहे, मोस्टली सगळ्यांचं ड्रीम डेस्टिनेशन आहे गोवा ट्रिप विथ फ्रेंड्स. मला पण करायचं होतं, बट बाय द वे तुम्हाला एक इन्फॉर्मेशन सांगतो. मी मॅपवर बघितलं, पॅरा ट्री रोडला ॲक्च्युअल नाव काय आहे, सेंट ॲन्स चर्च रोड. सेंट ॲन्स चर्च रोड आहे, पण पॅरा कोकोनट ट्रीज लावल्यामुळे ते नावच असं पॉप्युलर झालेलं आहे. असं वेगळंच झालेलं आहे. मूवी आल्यावर पूर्ण रोडची हिस्ट्रीज बदललेली आहे. येस, सो ये थी आज की इन्फॉर्मेशन गाइस. सो लेट्स सी यू इन चपोरा फोर्ट. येस, ट्रैकिंग आई एम नॉट अ ट्रैक गर्ल, आई एम डेफिनेटली नॉट अ ट्रैक गर्ल गाइस, बट हम करेंगे क्योंकि हमने इतने पैसे कमाए हैं. गाइस, फॉर माय सनशाइन, sunflower for my sunshine, ये and pre-anniversary bouquet to you. Happy anniversary baby. तर गाइस, आम्ही आलो आहोत दिलचाहता फोर्टला, जे अजून चढायचं आहे. पार्किंग आहे इथे आणि आता आम्हाला गड चढायचं आहे. आणि मी गडचे 10 पावलं चालून माझे श्वास ह्या परिस्थितीत किल्ल्याचे 10 पावलं चालून माझे श्वास फुललेले. चढसपर्यंत तर मीच चढायची, वरती जाऊ. बापरे. तर आता बघू वरती गेलाय सांग. हे चढ आहे पूर्ण बघा. रिमाइंड्स मी ऑफ मसुरी. व्हॉट डू यू थिंक हजबंड? लुक हियर. दॅट्स ट्रू. टुरीला तर आम्ही जसं की 3-4 किलोमीटर चढलो होतो आरामात. गड वगैरे चढते फक्त व्लॉगिंग साठी. बाय गाइस. ते बघा, तो अभी स्टार्ट भी नहीं हुआ. उधर दिख रहा है, उधर तक चढ़ना है. तर गड चढल्यावरती अपडेट देईन मी तुम्हाला. बाय.
अशा स्टेअर्स आहेत आणि स्टेअर्स आपल्याला चढून असं वरतीपर्यंत जायचे आणि भर उन्हात हे कामगिरी करणं अवघड आहे, पण आपण करूयात. गिव्ह अप करणार नाही गाईज, आम्ही पण करून दाखवणार. येस, बॉब द बिल्डर करके दिखाएंगे. गाईज 10 मिनिटाच्या कठीण परिश्रमानंतर मी आता चढली आहे चपोरा फोर्ट. तर व्ह्यू दाखवूया तुम्हाला. इकडून बघा, बीच दिसतोय कुठला तरी. नाही, तो वेगळा बीच आहे. चपोरा फोर्टचा या साईडला आहे, जसं की आपण किल्ला बघू शकतो. याच्या मागच्या साईडला बीच आहे. तर चला, ते बघा, तो व्ह्यू दाखवा. तो व्ह्यू वरतून पण दिसेल. You can do anything, guys. Once you start walking towards what you want. आजचं मोटिवेशन. जर मी गड चढू शकते तर काय करतो. वेलकम टू चपोरा फोर्ट. 10 ते 5:30 टायमिंग असतो याचा. हे जे लिहिलंय ते पूर्ण हे झालेलं आहे, उडून गेलेलं आहे उन्हामुळे, पावसामुळे. जुनं झाल्यामुळे. हां, त्या बोर्डवरूनच आपण असं अंदाज लावू शकतो की हा खूप जुना किल्ला आहे, फोर्ट आहे. पण मला वाटतं ह्याला सरकारने असं काही मेंटेन वगैरे खूप जास्त केलं नाही आहे, जसंच्या तसं सोडलेलं आहे. आणि त्यामुळेच कदाचित असं हा फोर्ट अनफिल्टर्ड रॉ वाटतो. एक प्रेक्षणीय स्थळ आहे तरी पण हे काहीही जास्त केलं नाही तरी पण. तर हा जो स्पॉट आहे, आयकॉनिक स्पॉट आहे हा. इथेच ते बसले होते 3 लोक, आमिर खान, सैफ अली खान आणि अक्षय खन्ना. आणि इथे सध्या आपण बघू शकतो की किती लोक बसलेले आहेत. तर तो स्पॉट मूवीसारखा बिलकुल दिसत नाही आहे. आणि इथे कुणी फोटो काढूच शकत नाही, कारण एवढी गर्दी नेहमी असते इथे, नेहमी. सो नाही, काहीच नाही करू शकत आपण. पण इथून आपण व्ह्यू कसला भेटतोय ते बघूयात. इथून व्ह्यू खूप छान भेटणार आहे असं मला वाटतंय. थकलेलो आहोत, आता व्ह्यू बघूयात. हे बघा, हे बीचचा व्ह्यू आहे, चपोरा बीच. कुठे गेलेली आतमध्ये. हर्षदा ये वरती. सक्सेसफुली क्लाइंब केलेले आहे. घाबरत. येस. काय वाटते, कसं होईल? हो, भारी आहे. पण ना मला ना भीती वाटते. हे बघा, मस्त व्ह्यू आहे.
वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज पण चालू आहेत. लांबपर्यंत बोट बघू शकतो. याला चपोरा बीच असं म्हणतात. इकडे मागे हॉटेल आहेत, JW मॅरियट वगैरे. तर काहीच आम्ही चपोरा फोर्टच्या दुसऱ्या साईडला आलो, खालच्या साईडला. इथून इथे कमी लोक येतात, बट इथून व्ह्यू पण खूप सुंदर आहे आणि रॉ ब्युटी दिसते. येस, तर आपण जरा पुढे जाऊयात आणि आय रेकमेंड की सगळ्यांनी शूज घालून यावं तरच सेफ आहे. जसं हे थोडं रस्ता दगडावाला आहे आणि चांगल्या ग्रिपवाले शूज घालून स्टे सेफ. हे बघा, इथून जर आपण राईट साईडला तिकडे गेलो किंवा वरती जाऊयात, इथून वरती जाऊयात, मग तिथून पण सेम स्पॉटलाच येऊ आपण. इकडून पण जाऊ शकतो, पण इकडून अवघड आहे आणि इकडून इझी पिझी आहे. इथून जाऊयात आपण. तिकडं खाली हे बघा, इकडे दुसरा व्ह्यू दिसतोय. मला वाटतं हा अश्वेम का मॉर्जिम यापैकी कुठला तरी बीच आहे आणि छान व्ह्यू दिसतोय इथून पण. लाईक खूप वेगळा व्ह्यू दिसतोय आणि इथं कुणी लोक येत नाही आहेत जास्त, त्यामुळे चांगला येतो व्ह्यू इथून. हे बघा, आणि इकडे थोडं पुढे आलो ना आपण की इथे एक रॉक्सला जे पाणी धडकतं, जो प्रायव्हेट बीच आहे, छोटासा बीच आहे इथे. बघा, हे बघा, हा व्ह्यू आहे. तर ह्या बॅकग्राऊंडला पण आपण फोटोज मस्त क्लिक करू शकतो. छान फोटोज होतील. इथे आपण लिटरली त्या बीचवर जाऊ शकतो. जसं की तुम्ही बघू शकता, ते लोक येत आहेत तिथे. असे सनबेड पण लावलेले आहेत आणि हा एक असं सेक्लुडेड टाईपचं बीच आहे. मग हर्षद जायचं का खाली? अवघड आहे, पण जाणं खूप अवघड आहे. त्यापेक्षा इथं बसून आपण फोटोशूट करूयात, हा ना, कारण चढाई पण खूप तेवढीच टफ आहे ना. नको, मग आपण दुसरीकडे जाऊ नंतर. फोटो खूप भारी काढूयात. येस, जर इथून बघितलं तुम्ही गाईज, त्या साईडला तुम्हाला हातावर मोजले एवढी लोक भेटते. काय माहिती आहे या बीचचं नाव काय? इथून खाली जायचं एक्सरसाइज, पण तो थोडा रिस्की आहे. सेक्लुडेड बीच आहे. उतरलो तर चढावर तर लागल ना परत. गाडी तिकडे लावलेली आहे, चढायला माझ्याशी. सेक्लुडेड बीच आहे, खाली उतरावं लागतं त्यासाठी आणि चढावं पण लागतं. त्यामुळे सध्या तरी आपण नाही करू शकत, तेवढं आपल्याकडे ताकद नाही आहे. पहिलं मला असा बँकेची प्लेस
बघा इथे ब्राझीलला जसं आहे तसं स्टॅच्यू आहे इथे गोव्यात. बघा guys. थलासा आहे ना, थलासा इकडे त्या साईडला थलासा आहे. तर मंडळी आम्ही आलो आहोत आरंबोल बीचला. इथे मागे बघू शकता तुम्ही स्पेसिफिक पार्किंग स्पेस आहे इथे. कितीला आहे? 100 रुपयाला. 100 रुपयाला कार पार्किंग आहे. आणि इथून लाईक पार्क करायचं आणि चालतच लाईक 2 मिनिट चाललं की लगेच बीच येतो. बीचच्या बाजूलाच पार्किंग आहे. येस, तर बीचच्या बाजूलाच पार्किंग आहे, जास्त चालायची गरज नाही आणि चांगला सेफ स्पेस आहे. कारण इथं खूप महागड्या गाड्या पण लावलेल्या आहे, तर तसं काही टेन्शन नाही आहे. तर आता आपण बघूया आरंबोल बीच गोवा. आलेली आहे आपल्याकडं. हा, बीचवरती आपण गाय बघू शकतो. ती पण आलेली आहे सनबाथ घ्यायला, पाण्यात खेळायला. ती पण एन्जॉय करणार गाई. अभी अपन खाएंगे, चिल करेंगे, थोड़ा धूप कम होगा तब जाएंगे, पानी में खेलेंगे, एंजॉय करेंगे, सनसेट देखेंगे और फिर जाएंगे वापस. आपण इथे जाऊन बसूयात मला वाटतंय. पिंक पिंक सगळं. आय फील गोवा. काय ना, फील गोवा. तर गाईज आम्ही बार्बेक्यू पिझ्झा ऑर्डर केला आहे, बीच आणि हा छान पिझ्झा. वाव, सुख, परम सुख. येस. Yay. आता बघा, आता अजून आहे का? ओके, हॅपी. स्पेलिंग सांगा मला. 10 I. ते स्पेलिंग बरोबर आहे का? हो. एस आणि ईच्या मध्ये आर होता, पण ठीक आहे. हॅपी फर्स्ट ॲनिव्हर्सरी. टू अस. येस, हॅपी फर्स्ट ॲनिव्हर्सरी टू. तर गाईज आजचा दिवस आम्ही मस्त एन्जॉय केला आहे. आमची इथे फर्स्ट ॲनिव्हर्सरी आहे आणि अशी होती आमचा मस्त ॲनिव्हर्सरी स्पेशल गोवा ट्रिप, जी आम्ही खूप एन्जॉय केली. सो तुम्ही पण सेलिब्रेट करायला तुमच्या ॲनिव्हर्सरीला गोव्याला येऊ शकता. आणि त्यासोबत आजचा ब्लॉग फक्त एवढाच. बाय बाय.